वैयक्तिक कारणामुळे कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। पुण्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदे घेणार, उदय सामंत यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजप उमेदवारांचा आक्रोश। अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी। भागवत कराडांनी जातीयवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी घेणार नाहीत। पुण्यात शिंदेंची शिवसेना 165 जागा लढवणार। उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार, रवींद्र धंगेकरांकडून स्पष्ट। मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू। मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंह यांचं विधान। कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं, यांचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिर यांची टीका। नागपुरात भाजप आणि शिवसेनेचा जागा वाटपाचा तिढा सुटला। 151 जागांपैकी शिवसेनेला 8 जागा, 8 पैकी 6 जागांवर भाजप उमेदवार देणार, तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली। काँग्रेसकडून 151 उमेदवार रिंगणार। निकालाआधीच भाजपचे 3 उमेदवार विजयी। कल्याण डोंबिवलीत रेखा चौधरी आणि असावरी नवरे, तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध। फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती 117 ते 120 जागा जिंकणार, संजय राऊतांची माहिती। तर महायुती अर्जासोबत पॅकेज देते, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊत आणि राज ठाकरेंची 40 मिनिटं चर्चा। चर्चेच्या वेळी बाळा नांदगावकर देखील उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे पदाधिकारी आक्रमक। पक्ष शिस्तभंग खपवून घेणार नाही, भाजपच्या किशोर शितोळे यांचा इशारा। माहीममध्ये भाजप उमेदवाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा पाटील यांची बंडखोरी। प्रभाग क्रमांक 182 मधून भाजपकडून राजन पारकर आहेत उमेदवार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अजित पवारांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन होणार। जिल्हा परिषदेच्या 61 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित करणार। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तिकिटाबाबत मंदा म्हात्रेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाहीत, मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार। जपानला मागे टाकत भारत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था। भारताचा जीडीपी $4.18 ट्रिलियन वर। आगामी 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीला देखील मागे टाकेल, सरकारकडून विश्वास व्यक्त। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता खराब स्थितीत। हवा गुणवत्ता निर्देशांक 133 वर। घाटकोपर, चकाला, चेंबूर, मालाड, दादर आणि कुलाब्यामध्ये सर्वाधिक प्रदूषण।